जय भीम. जय भीम. सर्वप्रथम भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधान फाउंडेशन तर्फे मी नेहा खोब्रागडे आजच्या संविधान शाळेच्या 38व्या वर्गात आपणा सर्वांचे स्वागत करते. या वर्गाची सुरुवात मी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविका वाचनाने करणार आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. थँक्यू. आजच्या शाळेसाठी आपल्यासोबत आहेत माननीय संदेश पवार सर. संदेश सर चिपळूण येथील संविधान प्रचारक, शिक्षक आणि पत्रकार आहेत. आजच्या त्यांचा वर्गाचा विषय आहे भारताचे संविधान आणि सामाजिक लोकशाही. सर, आजच्या शाळेत संविधान फाउंडेशन नागपूर तर्फे आपले हार्दिक स्वागत. जय भीम. संविधान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री इजत खोब्रागडे सर आपल्यासोबत आहेत. आजच्या माननीय अतिथींचा मी परिचय करून देते. संदेश कृष्णा पवार, पूर्ण नाव. सर मुक्त पत्रकार आहेत. त्यांचे मूळ गाव अडळे, तालुका चिपळूण येथील माध्यमिक शाळेत सध्या शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा तब्बल 20 वर्षांचा पत्रकारितेत प्रवास आहे. दैनिक पुढारी मधून त्यांचा पत्रकारितेचा प्रारंभ झालेला. दैनिक आपलं महानगर, दैनिक सामना, दैनिक वृत्तरत्न, सम्राट या दैनिकातून पत्रकारिता आणि पत्रकार म्हणून यांनी काम केले आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून दलित, शोषित, वंचित सर्वहारा घटकांच्या प्रश्नांना उत्तरातून त्यांनी वाचा फोडली आहे. महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिकातून सातत्याने लेखन त्यांचं असतं. दैनिक महाराष्ट्र टाइम्स, दैनिक लोकसत्ता, दैनिक नवशक्ती, दैनिक दिव्य मराठी, दैनिक वृत्तरत्न सम्राट, लोकनायक, दैनिक सागर, दैनिक लोकमत, दैनिक पुढारी, दैनिक तरुण भारत, दैनिक सकाळ यामधून सुमारे हजाराहूनही अधिक यांचे लेख प्रकाशित झालेले आहेत. सरांचं 2011 साली आंबेडकरी चळवळीचे वर्तमान या नावाने एक पुस्तक प्रकाशित झालं आहे. शिवशक्ती, भीमशक्ती, जवी पवार गौरव ग्रंथाच्या संपादनात त्यांचा मुख्य सहभाग होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने बाबासाहेबांच्या 125व्या जयंती निमित्ताने काढण्यात आलेल्या गौरव ग्रंथांमध्ये त्यांचा लेखनाचा सहभाग आहे. अनेक मान्यवरांच्या गौरव ग्रंथांमध्ये त्यांचे लेख आहेत. अनेक दिवाळी अंकांमधून, मासिकांमधून, वृत्तपत्रांमधून कविता आणि वैचारिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. सर प्रबोधन साहित्य परिषद चिपळूण येथे संस्थापक अध्यक्ष आहेत. माता रमाई आंबेडकर वाचनालय चिपळूण येथे मुख्य मार्गदर्शक सुद्धा आहेत. शिक्षण समिती चिपळूण तालुका बौद्धजन हितरक्षक समितीचे अध्यक्ष आहेत. अनेक शाळा, महाविद्यालयांमधून मानवी हक्क, भारतीय लोकशाही, समाजवाद यावर बरीच व्याख्याने त्यांनी केली आहेत. विविध स्पर्धांमध्ये त्यांनी परीक्षक म्हणून सुद्धा काम केले आहे. पत्रकारितेतील अत्यंत प्रतिष्ठेचा समर्थन मानवी हक्क वार्ता पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे 2004 साली. विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांकडून त्यांना बरेच सन्मानपत्र आणि पुरस्कार मिळाले आहेत. वृत्तपत्र लेखक संघाकडूनही अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. चिपळूण तालुका माध्यमिक अध्यापक संघाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. सर, पुन्हा एकदा संविधान फाउंडेशन तर्फे आयोजित संविधान शाळेत आपले हार्दिक स्वागत आहे. आजच्या चर्चेत पुढे जाऊया. मी संविधान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री इजत खोब्रागडे सरांना आमंत्रित करते आणि विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमामागची संविधान फाउंडेशनची भूमिका मांडून अतिथींसोबत आजच्या विषयाबद्दल संवाद साधावा. सर. सर्वांचे स्वागत आहे आजच्या या संविधानाच्या शाळेमध्ये. आणि आपले जे मार्गदर्शक पाहुणे आहेत श्री संदेशजी पवार, बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. जरी ते शिक्षक असले तरी
त्यांचा एक सामाजिक, साहित्यिक आणि पत्रकारितेतला प्रचंड अनुभव आहे. संविधान फाउंडेशनच्या वतीने संविधान जागृतीच्यासाठी एक विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. जसं आपण संविधानाची आता ही शाळा 38वी आहे. वेगवेगळ्या पाहुण्यांना बोलावून जे खऱ्या अर्थी फील्डवर पण काम करतात, जे विषयाचे तज्ज्ञ आहेत, जे समाजामध्ये ज्या काही विविध घटना घडत असतात, त्याचे जे भाष्यकार पण आहेत, अशांना सगळ्याच जाती धर्म पंथाच्या भाषा बोलणारे आणि अशा पैकी आपण निमंत्रित करत असतो. खरं म्हणजे संविधान मी त्यांना म्हणजे पवार सरांना जे काही आपण संवाद करणार आहोत आजच्या विषयाचं भारताचे संविधान आणि सामाजिक लोकशाही अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि त्याचं जे वास्तव आहे ते आपण समजून घेऊ. ते शिक्षक असल्यामुळे संविधान कडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन आणि शालेय म्हणू आपण जीवनामध्ये शाळेपासूनच संविधान कसं रुजवलं जाईल या संदर्भात पण त्यांचा एक प्रॅक्टिकल अनुभव आहे. तो आपण जाऊन घेऊ. तर पवार सर, मला पहिल्यांदा असं विचारायचं आहे की संविधानापासून संविधान हा जो शब्द आहे, तर आपल्याला काय अभिप्रेत आहे, म्हणजे एक शिक्षक म्हणून काय अभिप्रेत आहे, एक नागरिक म्हणून काय अभिप्रेत आहे आणि शाळेमधनं ते संविधान विद्यार्थ्यांना सांगणं. कारण 2005 मध्ये मी स्वतः जिल्हा परिषदला सीओ असताना शाळेच्या भिंतीवर संविधानाची प्रास्ताविका लिहून रोज मुलांना त्यांनी वाचावं हे संविधान, मग शिक्षकांनी वाचावं आणि मग प्रास्ताविकेतला प्रत्येक शब्दाचा अर्थ हळूहळू समजावून सांगावा. कारण हा देशाचा संविधान आहे ना, मग ते मुलांच्या मनावर गणराज्याचे सुसंस्कार व्हावेत, हा त्यामागचा उद्देश होता हे संविधानाची प्रास्ताविका वाचण्याची. नंतर तो महाराष्ट्रभर शाळेमध्ये व्हावा असा सरकारने आदेश काढला, शाळेच्या पहिल्या पुस्तकावर आलं. हे सगळं असताना खरंच संविधान समजून घेणे शाळेतून काय कसं केलं पाहिजे, तुमचा जो फर्स्ट हँड अनुभव आहे त्याच्याबद्दल जरा नक्की. आपण सांगावं असं वाटतं. हा. नमस्कार, जय भीम. मी संदेश पवार, चिपळूण. आत्ताच माझा परिचय नेहाताईंनी खूप छान पद्धतीने करून दिलेला आहे. खरं तर आपल्यासारख्या खूप गणमान्य आणि सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या समवेत एक 2 शब्द बोलण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे. आमचे मित्र साताऱ्याचे पत्रकार अरुण जावळे यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी पाहुणा म्हणून मला संधी मिळालेली आहे. सरांनी आता त्यांच्या प्रास्ताविकामध्ये ज्या काही प्रश्नांचा उहापोह केला आहे त्याबद्दल मी बोलणार आहे. तत्पूर्वी मला एक आनंद वाटतो की आदरणीय खोब्रागडे सर यांनी अनेक वर्ष प्रशासनामध्ये अतिशय उच्च स्थानावर काम केलंय आणि आपल्या काम करत असतानाच एक सांविधानिक जबाबदारी, सामाजिक जबाबदारी निभावण्याची ही भूमिका त्यांनी सदोदित केलेली आपण पाहिलेली आहे. आणि आता देखील निवृत्तीनंतर त्यांनी संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून आणि विशेषतः आता सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं अतिशय मूलगामी काम सरांनी केलेलं आहे. ते आम्ही पाहतो आहोत. या आजच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सर्व लोकांपर्यंत पोहोचतंय. जरी मी रत्नागिरीत चिपळूणला असलो, सर नागपूरमध्ये असले, तरी सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी सुरू केलेले उपक्रम या माध्यमातून समाजामध्ये केली जाणारी जाणीव जागृती ही एकमेकांना आपण पाहतोय, अनुभवतोय आणि त्यामुळे लोकांपर्यंत ते पोहोचतंय. आणि हे एक महत्त्वाचं काम आदरणीय खोब्रागडे सर संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून करीत आहेत. केवळ संविधानाचाच प्रचार आणि प्रसार नव्हे, तर एकूणच समाजातील जे सर्वहारा वर्ग आहे, दीनदलित, शोषित, पीडित किंवा या अनुसूचित जाती जमातीचे काही प्रश्न आहेत, या प्रश्नांच्या संदर्भामध्ये सुद्धा सर सातत्याने लेखन करतात. वेगवेगळे मुद्दे रेज करून शासन दरबारापर्यंत पोहोचवतात. ही बाब आपल्याला या मीडियाच्या माध्यमामुळे एकमेकांपर्यंत पोहोचते आणि त्याला आम्ही नेहमीच समर्थन देत असतो. त्यातले अनेक मुद्दे काही वेगळ्या पद्धतीने
मांडण्याचा प्रयत्न मी देखील करतो. त्यामुळे सरांचं लेखन माध्यमातून येणारं हे माझ्यासह इतरांना ते मार्गदर्शन तर ठरतंच, परंतु काही संदर्भ मूल्य म्हणून त्याला आहे. संदर्भ साहित्य म्हणून त्याचा वापर आपण करत असतो. हा एक मुद्दा. आता मी आपल्या विषयाकडे येतो. संविधानाची शाळा ही सरांनी सुरू केली आहे आणि त्याचा 38वा वर्ग आज होतोय. त्यामध्ये मला बोलण्याची संधी मिळते. खरं तर भारतीय संविधान आणि सामाजिक लोकशाही अशा विषयाच्या अनुषंगाने आजची मांडणी आपल्याला चर्चेच्या रूपाने, संवादाच्या रूपाने करावयाची आहे. मी शिक्षक असल्यामुळे, माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक असल्यामुळे आमचा विद्यार्थ्यांशी खूप जवळचा संबंध येतो आणि अध्यापन करत असताना शाळांमध्ये संविधानाचा समावेश विद्यार्थ्यांना नागरिकशास्त्राच्या पुस्तकाच्या माध्यमातून किंवा राज्यशास्त्राच्या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने संविधानाची ओळख होत असते. परंतु ही जी ओळख आहे, ही ओळख एका मर्यादित स्वरूपापर्यंत असते. ज्या प्रकारची अपेक्षा आपण आता संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून किंवा आपण एक संविधानाचा विचार, संविधानातील मूलतत्व लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचली पाहिजेत. या व्यापक दृष्टिकोनातून जी आपली अपेक्षा आहे, तेवढ्या व्यापक दृष्टिकोनातून अजूनही शाळा स्तरावरील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत संविधान हे तेवढ्या ताकदीने पोहोचताना आपल्याला दिसत नाही. किंबहुना त्याची जी काही मांडणी केलेली आहे अगदी 5व्या इयत्तेपासून ते पुढे 10व्या इयत्तेपर्यंत, तर ती हळूहळू टप्प्याटप्प्याने थोडी वाढवत नेलेली आहे. परंतु तरी सुद्धा ती निश्चितपणे मर्यादित स्वरूपात आहे. काही ठराविक भागच त्यातला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो आणि त्यामुळे भारतीय संविधानाच्या शिल्पकारांनी एक भारताचा सजग आणि सुजाण नागरिक कशा प्रकारे घडला पाहिजे आणि जेव्हा संविधानाच्या शिल्पकारांना अपेक्षित असलेला भारतीय सुजाण नागरिक घडेल, तेव्हा खऱ्या अर्थाने भारतीय आपली लोकशाही आणि भारताचं संविधानातील अभिप्रेत असलेली मूल्य खऱ्या अर्थाने ती समाजामध्ये रुजतील अशी एक अपेक्षा आहे. आणि त्या अनुषंगाने शाळा, महाविद्यालय स्तरावर आपण संविधानाचा परिचय विद्यार्थ्यांना करून देत असतो. आता अनेकदा असं होत असतं की शिकवणारा व्यक्ती कोण आहे? शिकवणारा व्यक्तीचा दृष्टिकोन कसा आहे? या सुद्धा बाबी त्यामध्ये काही डिपेंड होत असतात. एखाद्याचा दृष्टिकोन, एखाद्याची वैचारिक भूमिका कोणत्या प्रकारची आहे आणि तो व्यक्ती मग तो शाळा महाविद्यालयांमधून संविधान आणि त्या अनुषंगाने त्यामध्ये अभिप्रेत व्यक्त केलेली तत्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं ही मग त्याच्या मागचे दृष्टिकोन व्यक्तिपरत्वे बदलत असतात. परंतु मला असं वाटतं की जो काही करिक्युलम शासनाने निर्धारित केलेला आहे त्यातलं कंटेंट हे शिक्षक हा एक माध्यम आहे आणि त्याने ते कंटेंट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत जसंच्या तसं किंबहुना त्यामध्ये अधिक चांगल्या प्रकारची माहिती घालून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी अशी अपेक्षा असते. आणि तशा पद्धतीचं काम माझ्यासारखा एखादा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना संविधानातील मूलतत्व विद्यार्थ्यांना कशी कळतील हा एक प्रयत्न असतो. दुसरा मुद्दा असा की सरांनी म्हटलं की या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी सरांनी 2005 सालापासून आपल्या शालेय परिपाठाच्या वेळेमध्ये भारतीय संविधान हे विद्यार्थ्यांनी आपल्या परिपाठामध्ये म्हणावं अशा प्रकारची एक महाराष्ट्र शासनाने सूचना काढली आणि तेव्हापासून शालेय पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर भारतीय संविधानाची उद्देशिका ज्याला आपण प्रियांबल म्हणतो, हे प्रियांबल पुस्तकांमध्ये छापलं जाऊ लागलं आणि हळूहळू मग पुढच्या काळामध्ये ते शालेय परिपाठामध्ये दररोज विद्यार्थी बोलू लागले आणि त्यानिमित्ताने का होईना विद्यार्थ्यांचं भारतीय संविधानाचं जे प्रियांबल आहे हे विद्यार्थ्यांच्या तोंडी येऊ लागलं, त्यांचं पाठ झालं. आता त्यातले मूलतत्व, त्यातले जे काही संदेश आहे, त्यातली जी काही उद्दिष्ट आहेत ही हळूहळू विद्यार्थ्यांच्या लक्षात येतील. त्यातले प्रत्येक शब्द 16 ओळींमध्ये अख्खं संविधान त्यामध्ये सामावलेलं आहे आणि या संविधानाचं सार विद्यार्थ्यांपर्यंत हळूहळू का होईना ते पोहोचण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल. मला असं वाटतं की सरांनी आता म्हटलं की शालेय स्तरावर या प्रकारची सुरुवात झाल्यामुळे निश्चितपणे एक चांगला बदल आपल्याला दिसतो. तो असा की विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाच्या उद्देशिका अर्थात प्रस्ताविका
परिचित झालेली आहे. त्यामधले जी काही उद्दिष्ट संविधानाच्या सरनाम्यामध्ये व्यक्त केलेली आहेत, त्यातले शब्द विद्यार्थ्यांना परिचित झालेले आहेत आणि हळू-हळू प्रत्येक इयत्तानुरूप विद्यार्थी ती जी काही उद्दिष्ट सांगितलेली आहेत, ही उद्दिष्ट विद्यार्थी शिकत आहेत. त्यातला अर्थ समजावून घेत आहेत आणि हा अर्थ समजावून घेऊन मग पुढच्या काळामध्ये तो एक सुजाण नागरिक जेव्हा बनेल, तेव्हा ते ते तत्व आपल्या आचरणामध्ये निश्चितपणे आणण्याचा प्रयत्न करेल आणि मला असं वाटतं, की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आदरणीय खोब्रागडे सरांचं योगदान फार महत्त्वाचं आहे, की त्यांनी जर हे पहिलं पाऊल टाकलं नसतं, तर कदाचित आजच्या घडीला भारतीय संविधानाची प्रस्ताविका ही पाठ्यपुस्तकापर्यंत पोहोचू शकली नसती आणि किंबहुना परिपाठाच्या वेळेला या संविधानाच्या उद्देशिकेचा समावेश देखील झाला नसता. परंतु एक परिणाम असा चांगला झाला, की सरांनी सुरुवात केली, नागपूरमध्ये सुरुवात केली असेल, मग पुढे संबंध राज्यात सुरुवात झाली आणि पुढच्या टप्प्यामध्ये 2015 साली भारत सरकारने देखील हा मुद्दा उचलला आणि संबंध देशभरामध्ये त्याची अंमलबजावणी केली आणि त्यामुळे सरांचंही या ठिकाणचं योगदान मला नमूद करावंसं वाटतं. मला वाटतं या मुद्द्याच्या अनुषंगाने मी एवढंच म्हणेन, Yes. की शाळा पातळीवर हा मुद्दा अतिशय चांगल्या पद्धतीने राबवला जातो आहे. खूप छान सांगितलं ते. त्यामागचा उद्देशच तो होता आणि सरकारने आदेश काढून पण त्या संविधानाच्या जागृतीचे विविध कार्यक्रम राबवले पाहिजे. आम्ही सातत्याने सरकारकडे आणि इतरांकडे पण अशी समाजामध्ये पण हे जाणीवपूर्वक माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो, की शालेय जीवनातून जर मुलांवर हे संविधानिक मूल्याचे संस्कार जर झाले तर आणि त्यामध्ये शाळेत येणारा त्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे मुलं येतात, मुली येतात. त्यामुळे ज्याला समानतेचं तत्व आहे, तर ह्या सगळ्या ज्या स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि राष्ट्र घडवणे ही जी प्रक्रिया आहे, म्हणजे एक शाळेतून एक फार चांगल्या पद्धतीने होऊ शकते आणि जातीविरहित एक आदर्श समाज व्यवस्था निर्माण करणे हा त्यामागचा खरं तर उद्देश आहे. आणि संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मग संविधान सभेतील सर्वच मान्यवरांचं त्यांनी जे संविधानाची प्रास्ताविका संविधान सभेने मान्य केली, आपण जेव्हा आता वाचली आणि म्हणून 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस पण आपण साजरा करतो. तसं ते शाळेतून आवश्यक आहे, तसं ते समाजामध्ये पण ते रुजलं गेलं पाहिजे. ते सगळ्या समाजात रुजलं गेलं पाहिजे, कारण या देशातल्या प्रत्येक नागरिकाला संविधानाच्या चौकटीमध्ये राहावं लागतं आणि देश घडवणं हे संविधानाचं प्रिॲम्बल जर वाचलं तर त्यामध्ये तो अर्थ अभिप्रेत आहे. म्हणजे देश कसा घडला पाहिजे, नागरिकाचे काय अधिकार असतील, नंतर राज्याने काय करायचं, मूलभूत अधिकार कुठले, माणसाचे मूलभूत कर्तव्य काय आहे आणि ही जबाबदारी आहे. ह्या सगळ्या अतिशय महत्वाच्या बेसिक गोष्टी आहेत. ते शाळेतून मुलांवर रुजवावे आणि शिक्षकांचा त्यामध्ये फार मोठा सहभाग आहे. मध्ये आम्ही शिक्षण मंत्री महोदयांना की असा जो नागरिकशास्त्र किंवा राज्यशास्त्राचा विषय न घेता संविधानच असा एक स्वतंत्र या नावाने म्हणजे संविधानच हा विषय शिकवायचा. संविधानाचे शिक्षण असा जसं पर्यावरणाचं शिक्षण असते किंवा अजून काय दुसरे विषय असतं, तर त्या नावच संविधान द्यायचं की त्या नावावरून पण मुलांमध्ये एक ती कारण कधी कधी नाव पण माणसाला एक म्हणजे प्रवृत्त करत असतं, एनर्जाइज करत असतं. तर असं एक प्रस्ताव होता. जशी शाळेत गरज आहे तशी ती समाजात पण संविधान समजून घेण्याची गरज आहे, कारण हे भारताचं संविधान आहे, सगळ्यांचं संविधान आहे. तर ते समाजामध्ये ती संविधानिक मूल्य रुजली पाहिजे आणि ती त्या पद्धतीने नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तसा आचरण केलं पाहिजे. अशा पद्धतीची कशी व्यवस्था निर्माण करता येईल? नक्कीच. आता सरांनी ज्या प्रकारची अपेक्षा व्यक्त केली, खरं तर संविधान हा आपल्या देशाचा एक प्राण असतो. संविधान ही एक देशाच्या राज्यकारभाराची चौकट असते आणि आपण म्हणतो की देशाच्या लोकशाही व्यवस्थेला चालवण्यासाठी
न्यायपालिका, कार्यपालिका, विधिमंडळ, प्रशासन या सगळ्या 4 स्तंभावर भारतीय लोकशाहीचा डोलारा उभा आहे. आणि या प्रत्येकाच्या कामाचं एक वर्गीकरण, प्रत्येकाचे हक्क, कर्तव्य, मर्यादा या भारतीय संविधानाने आखून दिलेले आहेत. प्रत्येकाला आपले हक्क दिलेले आहेत आणि त्याला एक संनियंत्रण करणं, ज्याच्या आधारे आपण हा सगळा डोलारा उभा केलेला आहे. त्या संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या प्रत्येक घटकाचा संयत विकास साधणं, प्रत्येकाचा सर्वांगीण विकास होणं, ही अपेक्षा संविधानाच्या शिल्पकारांनी व्यक्त केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हे संविधान या देशाला समर्पित केलं, तेव्हा एक भावना त्यांनी व्यक्त केली होती. 1949चं भाषण आपल्याला सर्वश्रुत आहे आणि त्या भाषणामध्ये त्यांनी म्हटलं होतं, की मी हे देत असलेलं संविधान, ही याची यशस्वीता ही लोकांनी सत्तेवर असणाऱ्या लोकांनी ती कसं राबवणार आहेत त्याच्यावर डिपेंड राहणार आहे. हे संविधान राबवणारे लोक जर चांगले असतील तर हे संविधान चांगलं ठरेल, परंतु संविधान राबवणारे लोक जर योग्य प्रकारचे नसतील, चांगले नसतील, तर संविधान चांगलं असूनही ते वाईट ठरू शकेल. अशा प्रकारच्या आशयाचा एक विचार बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये व्यक्त केलेला होता. आणि म्हणून संविधान हा खऱ्या अर्थाने या देशातल्या लोकांच्या अस्तित्वाचा, त्यांच्या अस्मितेचा प्रश्न का बनतो, तर संविधान हेच त्यांच्या विकासाचा एक राजमार्ग आहे. या देशातला गोरगरीब जो जनता आहे, शेवटचा जो माणूस आहे, त्याला जर आत्मसन्मानाने जीवन जगायचं असेल, त्याला जर आपला विकास साधायचा असेल, तर त्याला कायदेशीर आणि न्याय्य मार्ग दाखवणारा भाग हा संविधान आहे. बाबासाहेबांनी जी तत्व या संविधानामध्ये स्वीकारली, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. अनेकदा असं म्हटलं जातं की बाबासाहेबांनी ही तत्व फ्रेंच राज्यक्रांतीतून उचलली, परंतु बाबासाहेबांनी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ही जी तत्व मी स्वीकारलेली आहेत, ही कोणत्याही प्रकारे फ्रेंच राज्यक्रांतीमधली नसून ही मी तत्व स्वीकारलेली आहेत ती स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्वत्रयी मी फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतली नसून तथागत भगवान गौतम बुद्धांच्या भिक्षू संघाकडून घेतलेली आहेत, धम्माकडून घेतलेली आहेत आणि ती 2500 वर्षापूर्वी याच देशामधली ही तत्व आहेत. त्यामुळे मी कुणी बाहेरच्या पाश्चात्य तत्वज्ञान या ठिकाणी स्वीकारून या घटनेमध्ये त्यांचा समावेश न करता एकदेशीय या भारतातल्या भूमीतूनच उगम पावलेली ही तत्व मी स्वीकारलेली आहेत. आणि म्हणून या तत्वांचा अंगीकार म्हणजे जसं न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्वत्रयी, त्याचप्रमाणे प्रज्ञाशील आणि करुणा हा एक सुरेख असा संगम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्या समोर दिलेला आहे. दुसरा मुद्दा असा की पुन्हा मी सामाजिक लोकशाहीकडे वळतो की सामाजिक लोकशाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या देशामध्ये आपण संविधान स्वीकारलं, एक भारत हे एक लोकशाही, प्रजासत्ताक आणि धर्मनिरपेक्ष राज्य आपण अस्तित्वात आणलं, राजकीय लोकशाही आपण प्रस्थापित केली, राजकीय समानता आपण लागू केली, परंतु या देशामध्ये इतकी विभिन्नता आहे, भिन्नता आहे, या देशामध्ये इतकी विषमता आहे, मग ती सामाजिक आहे, आर्थिक आहे, अनेक प्रकारची विषमता आहे, परंतु आपण एक पहिल्या टप्प्यामध्ये राजकीय समता प्रस्थापित करू शकलेलो आहोत. राजकारणामध्ये सगळ्या जाती धर्मातल्या वर्गातल्या लोकांना प्रतिनिधित्व दिलं आहे, त्यांना त्या बाबतीत समता प्रस्थापित केली आहे. परंतु या लोकशाहीचा डोलारा खऱ्या अर्थाने जर सक्षमपणे उभा राहायचा असेल तर आपल्याला या पुढच्या काळामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करावी लागेल. आणि ही सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची प्रस्थापना करण्यासाठी आपल्याला खूप काम करावं लागेल. त्या दृष्टीने आपल्याला ध्येय धोरणं आखावी लागतील आणि ही ध्येय धोरणं या सत्तेवर येणारी जे लोक आहेत, या सत्तेवर येणाऱ्या लोकांनी भारतीय संविधानामध्ये अपेक्षा केलेली, भारताच्या संविधानाच्या सरनाम्यामध्ये जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे लोकांच्या विकासासाठी, त्या दृष्टीने आपण पावलं टाकली पाहिजेत. आणि मला असं वाटतं की आज आपण आता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करायला निघालेलो आहोत. 7 दशकं आपल्या भारतीय लोकशाहीला झालेली आहेत आणि असं असताना अजूनही आपण सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची प्रस्थापना
पूर्णांशाने आपण करू शकलेलो नाही आहोत आणि त्यामुळे आपल्या देशातली गरीब आणि श्रीमंताची जी काही दरी आहे ती दरी मिटवण्यात किंवा त्यातलं अंतर कमी करण्यात अजूनही आपण अयशस्वी ठरलेलो आहोत. किंबहुना सामाजिक पातळीवर अजूनही अनेक प्रकारचे आव्हानं आपल्या समोर आहेत. जसं की कायद्याने आपल्या राज्यघटनेमध्ये कलम 17 अन्वये अस्पृश्यता आपण नष्ट केली. जातीयता आपण कायद्याने नष्ट केलेली आहे. परंतु अजूनही स्वातंत्र्याच्या या 70 वर्षाच्या कालखंडातही आपण पाहतोय कुठे ना कुठे देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये आजही दर दिवसाला जाती व्यवस्थेवरून अनेक बळी जाताना आपल्याला दिसतात. जाती व्यवस्थेचे जसे दृश्य बळी आहेत तसे अदृश्य बळी देखील आपल्याला वेगवेगळ्या संस्थांमध्ये, वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये अनेक जाती व्यवस्थेचे बळी होताना दिसतात. मला असं वाटतं काल परवाची एक सोशल मीडियावर वाचलेली बातमी असेल, की अर्थात त्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन अनेकांचे वेगळे असू शकतील. एक अभिनेता किरण मानेच्या संदर्भामध्ये वेगळ्या प्रकारची भूमिका प्रत्येक व्यक्तीला मत मांडण्याचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने दिलेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपलं मत निर्भीडपणे, स्पष्टपणे मांडू शकतो आणि हा अधिकार संविधानाने दिलेला आहे. आणि तसं मग कोणी कलाकार असेल किंवा कोणी जो तो ज्या त्या क्षेत्रामध्ये काम करणारा व्यक्ती असेल, परंतु त्याची सुद्धा काही खाजगी मतं असू शकतात आणि तो त्याला मांडण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. परंतु वर्तमान परिस्थितीमध्ये आपल्याला असं दिसतंय की एका विशिष्ट प्रकारेच मतं मांडली पाहिजे. एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे किंवा त्या धाटणीच्या पलीकडे जर कोणी काही बोलत असेल तर त्याला वेगळ्या प्रकारे कदाचित टार्गेट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो किंवा अशी काही उदाहरणं आपल्याला दिसतात. आणि म्हणून आपल्याला संविधानाने जी स्वातंत्र्य बहाल केलेली आहेत ती स्वातंत्र्य जर अबाधित ठेवायची असतील, भारतीय लोकशाहीला खऱ्या अर्थाने जर सुदृढ करायचं असेल तर आपल्याला समाज म्हणून राजकीय आपल्याला राजकीय क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारची मतांतरं असतात, ते राजकारण वेगळं असतं. परंतु सामाजिक पातळीवर आपल्याला खूप प्रकारे सजग राहावं लागणार आहे. आपण म्हणतो की बाबासाहेबांनी संविधान दिलंय, आमचे हक्क अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही. बऱ्याचदा माणसं भावनिक होतात आणि या भावनिकतेपोटी बोलत असतात. मात्र प्रत्यक्षात व्यावहारिक पातळीवर अनेक अडचणी, अनेक प्रकारच्या समस्या उद्भवताना आपल्याला दिसतात आणि म्हणून भारतीय संविधानात नमूद केलेली जी तत्व आहेत, भारतीय संविधानाकडून केलेल्या ज्या अपेक्षा आहेत, या अपेक्षांना खरं उतरायचं असेल तर आपल्याला सामाजिक संस्था आणि संघटनांकडून अनेक प्रकारच्या अपेक्षा कराव्या लागतील. त्यांना खऱ्या अर्थाने समाजातल्या तळागाळामध्ये काम करावं लागेल आणि हे काम म्हणजे काय करावं लागेल, की जसं आता संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून सर संविधानाची शाळा घेतायत किंवा या संविधानाच्या शाळेच्या माध्यमातून लोकांपर्यंत भारतीय संविधान पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. संविधानामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, काय हक्क आहेत, काय कर्तव्य आहेत, आपला विकास आपण कशा पद्धतीने साधू शकतो, त्याच्यामध्ये कोणते अडथळे येतात, ते अडथळे आपण कसे दूर केले पाहिजेत, या संबंधीचं एक मार्गदर्शन, या संबंधीची एक चर्चा या निमित्ताने ते घडवत आहेत आणि त्यातून समाजाचं प्रबोधन होत आहे आणि मग या प्रबोधनातून सामाजिक पातळीवर जे सर्वसामान्य माणसं आहेत ती सुद्धा आपल्या न्याय्य हक्कांसाठी योग्य प्रकारे आणि सनदशीर प्रकारे लढू शकतात. हा संविधानाचा लढा हा केवळ आंबेडकरवाद्यांचा लढा नव्हे. अनेकदा समाजामध्ये असं एक सर घडतंय की संविधानाच्या संदर्भामध्ये किंवा संविधानाच्या संदर्भात बोलणारी माणसं, संविधानाच्या संरक्षणासाठी उभी राहणारी माणसं ही बऱ्याचदा आंबेडकरवादी असतात. किंबहुना तीच माणसं लिडिंग मध्ये आपल्याला पुढे दिसतात आणि त्याचा एक परिणाम म्हणा किंवा एक त्याबद्दल लोकांचा दृष्टिकोन असा बनलाय की जणू काही संविधान म्हणजे किंवा त्या संबंधी बोलण्यासाठी केवळ हे आंबेडकरवादी आहेत की काय. परंतु हा विषय या देशातल्या प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांचा आहे आणि अजूनही वस्तुस्थिती अशी आहे की भारतीय संविधान किंवा त्या संविधानाबद्दल आपण बोललं पाहिजे, त्याच्या रक्षणासाठी आपण पुढे आलं पाहिजे.
ही जी भूमिका आहे, ही भूमिका या देशातल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना अजूनही वाटत नाही, की आपण त्यासाठी बोललं पाहिजे. ज्या उच्च रवामध्ये वेगळ्या प्रकारचे विषय घेऊन अन्य जाती धर्मातली मंडळी आपली मतांतर मांडतात. त्या पद्धतीने जेव्हा दिल्लीला संविधानाची प्रत जाळण्याची एक दुर्दैवी घटना घडली आणि त्या घटनेनंतर खरं तर भारतातल्या सगळ्याच जाती धर्मातल्या लोकांनी त्या विरोधात आवाज उठवायला पाहिजे होता. परंतु वस्तुस्थिती अशी आपल्याला दिसली, की त्याच घटनेच्या संदर्भामध्ये फक्त बाबासाहेबांचे फॉलोवर असणारे लोक मोठ्या आवाजामध्ये बोलत होते किंवा त्या घटनेचा विरोध करत होते. परंतु अन्य सुद्धा समाजाने तेवढ्याच ताकदीने पुढे येऊन बोलायला पाहिजे होतं आणि ज्यांनी कोणी ते तशा प्रकारचं कृत्य केलं, त्याला सजा झाली पाहिजे. अशा प्रकारची मागणी करायला हवी होती. परंतु दुर्दैवाने आजही आपल्या समाजामध्ये असं दिसून येतंय, की या संविधान किंवा संविधानाची तत्व, या संविधानाचं रक्षण करणं, संविधान राहिलं तर ह्या देशामधली लोकशाही राहू शकेल. संविधान राहिलं तर या देशातल्या तळागाळातल्या माणसाचे हक्क अबाधित राहू शकतील. त्याचं जीवन अस्तित्व अबाधित राहू शकेल. हा जो काही विश्वास आहे किंवा ही जी काही भूमिका आहे, ही ही भूमिका समाजातल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना आपली वाटायला पाहिजे आणि ती जोपर्यंत वाटत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने या संविधानाबद्दलची जागृती समाजातल्या सर्व स्तरापर्यंत करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. कारण मग येणाऱ्या हा काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये याविषयीचं काम सगळ्या सामाजिक संघटनांनी करण्याची आवश्यकता मला वाटते सर. नाही, बरोबर आहे. कसं आहे की एक तर संविधान हॅलो, आवाज म्यूट आहे. संविधान हा हा, येतोय आवाज. आवाज काहीतरी हे होतो. संविधान नेमकं म्हणजे जोपर्यंत लोकांमध्ये आपण घेऊन जाणार नाही, तो मला वाटतं तुम्ही कंटिन्यू करा. ओके, ओके. तर त्यासाठी केवळ ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फॉलोअर्स आहेत यांचीच नाही, तर या देशातल्या सगळ्या लोकांनी ही भूमिका घेतली पाहिजे, की या देशाचं संविधान, त्या संविधानाने दिलेले न्याय, हक्क, अधिकार, कर्तव्य ही आपण सर्वांनी बजावण्याची गरज आहे. याचं कारण असं आहे, की भारताचं संविधान हे जगातील एक सर्वश्रेष्ठ संविधान म्हणून त्याचा गौरव केला जातो. अनेक विचारवंतांनी, पाश्चात्य विचारवंतांनी देखील या संविधानाचा गौरव केलेला आहे. माझ्या एका वाचनात आलं होतं, की एक हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक अर्नेस्ट वॉर्नर यांनी आपल्या द प्रिन्सिपल ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थिअरी नामक एक त्यांनी ग्रंथ लिहिला होता आणि या ग्रंथात त्यांनी डॉक्टर आंबेडकर लिखित भारतीय घटनेच्या सरनाम्याचा गौरवपूर्ण समर्पित केलेला आहे. या सरनाम्याला त्यांनी आपला ग्रंथ समर्पित केला आणि त्यांनी असं म्हटलंय, की माझ्या या ग्रंथाचे मर्मसार डॉक्टर आंबेडकर निर्मित भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात अंतर्भूत झालेले आहे. भारतीय जनतेने आपल्या स्वातंत्र्याच्या प्रारंभीच श्रेष्ठतम मूल्याचा अंगीकार केला आहे आणि ही अभिमानास्पद अशी बाब आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी या संविधानाच्या शिल्पकारांनी केलेलं हे संविधान आणि त्यामध्ये व्यक्त केलेली अपेक्षा ज्याच्या माध्यमातून या राष्ट्राची खऱ्या अर्थाने निर्मिती झालेली आहे. भारतासारखं एक अवाढव्य असणारं राज्य, एक देश, की त्याला एक राष्ट्र म्हणून अस्तित्वात आणण्यासाठी, की ज्याच्यामध्ये धर्म, भाषा, पंथ, संस्कृती अशा सगळ्या प्रकारची भिन्नता आहे. असल्या भिन्न असलेल्या विविधतेने नटलेल्या देशाला एकात्म ठेवण्याची ताकद ही भारतीय संविधानाने दिलेली आहे. आज आपल्या समोर आपण पाहतोय, की अनेक प्रकारची आव्हानं आहेत. वेगवेगळे प्रादेशिक वाद उभे राहतात. वेगवेगळ्या भाषिक आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक अस्मिता उभ्या एकमेकांसमोर ठाकतात. परंतु त्यांच्यामध्ये आपसी टकराव होतो. केंद्र, राज्य यांच्यामध्ये काही विषयांवरून टकराव होतात. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाची निर्मिती करून या देशाला अशा
काय झालं? हॅलो, माझा आवाज पोहोचतोय ना? हो हो. ओके ओके. आणि म्हणून हे सारं श्रेय या भारतीय संविधानाला आपल्याला द्यावं लागेल. मात्र ही जी काही आव्हानं आपल्या समोर दिसतात, की जसं की समाजातल्या प्रत्येक वर्गाचा विकास होण्यामध्ये जे काही अडथळे निर्माण होत आहेत किंवा जे जे लोक सत्ताधारी असतात, ते ज्या विचारसरणीचे असतात, ज्या प्रकारची विचारधारा किंवा ज्या प्रकारचा अजेंडा त्यांना राबवायचा असतो, तेवढ्या विशिष्ट प्रकारे राबवल्या गेल्यामुळे समाजातला बहुसंख्य वर्ग हा विकासापासून अनेकदा वंचित राहण्याचा धोका यामध्ये दिसतो. आणि जो समाज किंवा जो समाजातला वर्ग या विकासापासून जे वंचित राहतो, त्यावेळेला मग त्या समुदायाला असं वाटतं, की हे स्वातंत्र्य, हे मिळालेलं स्वातंत्र्य या देशाच्या संविधानाने दिलेले आम्हाला न्याय्य अधिकार याचा लाभ मग आम्हाला कधी मिळणार? आम्हाला त्यापासून का वंचित राहावं लागतंय? आणि मग त्याच्यासाठी मग असा वंचित राहिलेला समूह बंड करून उठतो आणि मग बंड करून असा उठणारा समूह वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनांनी मग स्वरूप धारण करतो आणि एक वेगळा टकराव राज्यसत्ता आणि वेगवेगळे समाज किंवा समूह यांच्यामध्ये होताना आपल्याला दिसतो. आणि म्हणून राज्यकर्त्यांनी समाजातल्या सगळ्या वर्गांचा, समाजातल्या सगळ्या समुदायांचा समतोल विकास करण्याची आवश्यकता आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये तशा प्रकारचा विचार, राज्यकर्त्यांना तशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत आणि त्याचा अवलंब, ती मार्गदर्शक तत्व राज्यसत्तेवर असणाऱ्या लोकांनी त्यांचा अवलंब करण्याची गरज आहे. आणि विकासातला हा जो असमतोल आहे, विकासातला असमतोल दूर करण्याची आत्यंतिक आवश्यकता आहे. या निमित्ताने एक मुद्दा मला असं वाटतं, की तो येतो असा, की नक्षलवादासारखी आपल्याकडे समस्या आहे. तर नक्षलवाद भारताच्या विशेषतः मध्य भागातली जी राज्य आहेत, या मधल्या राज्यांमधून आपल्याला दिसून येतो. मध्ये असणारा जो आदिवासी बहुल जो भाग आहे, या आदिवासी बहुल भागामध्ये नक्षलवादासारखी समस्या किंवा तो एक प्रश्न आपल्या देशासमोर उभा आहे. तो तो मुळात प्रश्न का निर्माण आपल्या समोर झाला? आदिवासी बहुल जो भाग आहे, विकासापासून वंचित जो भाग आहे, त्याचा विकास करण्याची जबाबदारी आपली आहे, राज्यकर्त्यांची आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत आपण अशा सगळ्या भागापर्यंत पोहोचणार नाही, त्या सगळ्या समुदायांचा विकास करणार नाही, तोपर्यंत आपल्यासमोर असे काही सामाजिक प्रश्न उभे राहू शकतात आणि ते जोपर्यंत आपण सोडवत नाही, तोपर्यंत अशा प्रकारच्या संकटांना किंवा अशा प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागेल. आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांनी दिलेला एक इशारा मला सूचित करावासा वाटतो. बाबासाहेब असं म्हणतात, की आम्ही भारतीय लोक मिळवलेलं स्वातंत्र्य परत गमावणार तर नाही ना? भारतीयांना काही स्वतःच्याच विश्वासघाताने व देशद्रोहीपणामुळे स्वातंत्र्य गमवावे लागेल या चिंतेने माझे मन ग्रासले आहे. जातीभेद, धर्मभेद, पंथभेद या जुन्या शत्रूंमध्ये परस्पर विरोधी नवीन पक्षांची भर पडली आहे. आम्ही आपल्या पक्ष, पंथ, धर्म, भाषांना देशापेक्षा व राष्ट्रहितापेक्षा अधिक महत्त्व दिले, तर आम्ही आपले स्वातंत्र्य गमावून बसू. आणि म्हणून आपण देशरक्षणासाठी शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. आपल्या वर्तमान सामाजिक राजकीय आपल्या देशाची परिस्थिती पाहिली तर या बाबासाहेबांच्या गंभीर इशाऱ्याकडे आपल्याला अंगुली निर्देश करावा लागेल, की बाबासाहेबांनी 70 वर्षापूर्वी हा जो अंगुली निर्देश केला आहे, तो आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवला पाहिजे. कारण वर्तमान परिस्थितीमध्ये आपल्या देशासमोर अनेक प्रकारच्या समुदायांच्या आरक्षणाचे प्रश्न उभे ठाकलेले आहेत आणि त्या निमित्ताने समाजामध्ये तेढ उद्भवताना आपल्याला दिसते. वेगवेगळ्या विचारसरणी एकमेकांच्या समोर उभ्या ठाकलेल्या आहेत आणि जणू काही आपण एकमेकांचे हाडवैरी आहोत, अशा प्रकारची भूमिका घेताना माणसं दिसतायत. राज्यसत्तेवर असणारी माणसं
पूर्वग्रह दूषित ठेवून काही काम करतायत का? अशा प्रकारची एकूण परिस्थिती आपल्याला दिसते. वेगवेगळ्या लोकशाही संस्था, संविधानिक संस्था यांचं अस्तित्व कुठे धोक्यात येतंय की काय? अशी सुद्धा परिस्थिती अनेकदा पाहायला मिळते आणि म्हणून या सगळ्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक या सगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये जेव्हा आपण पाहतो, अनुभवतो, तेव्हा बाबासाहेबांनी दिलेला हा संदेश किंवा त्यांनी दिलेला हा इशारा आपण आठवण्याची आवश्यकता आहे आणि तो केवळ आठवून चालणार नाही, तर आपल्याला या परिस्थितीला सावरायला पाहिजे आणि परिस्थितीला सावरण्यासाठी केवळ एकट्या-दुकट्याचं हे काम नाही, तर या देशातल्या ज्या व्यक्तीला वाटतं, मी म्हणेन तर प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक भारतीय नागरिकाला ते वाटलं पाहिजे, की या संविधानाला, या संविधानातल्या तत्वाला आपण जागलं पाहिजे. संविधानाच्या शिल्पकारांनी या देशाची निर्मिती करताना हा देश एक लोकशाही, प्रजासत्ताक, धर्मनिरपेक्ष राज्य म्हणून जर याला आपल्याला अबाधित ठेवायचं असेल, त्याचं अस्तित्व आपल्याला कायम राखायचं असेल, तर आपल्याला ही तत्व अंगीकारली पाहिजेत आणि त्या तत्वांचं प्राणपणाने आपण संरक्षण करण्याची गरज आहे. देशामध्ये, संदेश समाजात. संदेश हां, हां, बोला सर. कसं आहे की संविधान हा सगळ्या समस्येचं निराकरण करण्याचा ताकद संविधानामध्ये आहे. आता खूप सुंदर पद्धतीने आपण सांगितलं, म्हणजे राजकीय लोकशाही ही सामाजिक लोकशाहीमध्ये परावर्तित झाली पाहिजे. म्हणजे लोकशाहीचा जो डोलार आहे तो सांभाळणाऱ्या संस्थांवर जेवढी जबाबदारी आहे ती देशाच्या नागरिकांवर आहे. त्यामुळे नागरिकांना संविधान समजलं पाहिजे आणि त्यासाठी हा सगळा आपला प्रयत्न आहे. मुळामध्ये जी बाबासाहेबांनी जी लोकशाहीची व्याख्या केली, आता आपण नेहमी अब्राहम लिंकनची लोकशाहीची व्याख्या सांगत असतो, लोकांकडून लोकांसाठी सरकार म्हणजे लोकशाही. साधी ठीक आहे. मग आता हे लोकांकडून सरकार तर जरूर आहे, पण ते लोकांसाठी आहे की नाही आहे आजच्या परिस्थितीमध्ये त्याचा जो विचार व्हायला पाहिजे. आणि त्याच्या पुढे जाऊन नंतर बाबासाहेब म्हणाले की लोकशाहीची ही फार मर्यादित व्याख्या झाली. तर लोकशाहीची व्याख्या कशी आहे की ती लोकांच्या सामाजिक आर्थिक जीवनामध्ये रक्तहीन मार्गाने क्रांतिकारक बदल घडवून आणणारी शासन पद्धती. आता आपण जी शासन पद्धती बघतो, खरं तर जसं तुम्ही खूप सांगितलं बाबासाहेबांचं 25 नोव्हेंबर 1949चं भाषण, की संविधान चांगलं आहे पण ते राबवणारे लोक चांगले नाही. मग आता जी शासन पद्धती आहे, म्हणजे ज्यांच्याकडे संविधान आणि कायदा अंमलबजावणी करण्याची जी अधिकारिता संविधानाने दिलेली आहे ते त्याचं क्रिएशन आहे, ज्याचा उल्लेख तुम्ही केला. कार्यकारी यंत्रणा बेसिकली आहे, लेजिस्लेचर आहे आणि मग न्यायपालिका आहे. प्रत्येकाचं कर्तव्य आणि रिलेशनशिप ठरवून दिलेलं आहे. आणि या सगळ्यांचं काम काय आहे, तर संविधानाने त्याच्या उद्देशिकेमध्ये जे ध्येय आणि उद्दिष्ट मांडलेलं आहे त्याच्या परिपूर्तीकडे घेऊन जाणे, म्हणजे देश समृद्ध करणे, देशातल्या प्रत्येक माणसाला सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, तशी एक परिस्थिती निर्माण केली पाहिजे. त्याला राईट टू लाईफ जो आहे आणि ते जीवन माणूस म्हणून त्याला ह्युमन डिग्निटी पाहिजे, त्याला सन्मान पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, त्याचे अधिकार पाहिजे, त्याच्या रोजीरोटीचा. आणि म्हणून ही जी शासन पद्धती अशी त्यालाच आपण सामाजिक आर्थिक न्याय पण म्हणतो, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज मध्ये. जे आता सामाजिक लोकशाहीचा जो विषय आहे, सामाजिक लोकशाही बाबासाहेब हेच सांगतात की काय आहे सामाजिक लोकशाही म्हणजे जीवन पद्धतीच आहे, ज्याला समता, स्वातंत्र्य, बंधुता हे त्याचे जीवन मार्ग आहेत. आता या मार्गांवर म्हणजे खरं तर संविधान आल्यापासनं, म्हणजे आपण आता प्रजासत्ताक 1950 26 जानेवारी साजरा करत आहोत, त्यापासनं आतापर्यंत म्हणजे देशात प्रगती झाली नाही झाली असं नाही, कोणीच नाकारणार नाही. परंतु ही जी मूल तत्व आहेत की बंधुभावाची, न्यायाची, ती कुठेतरी विस्कळीत होताना दिसतात. तर म्हणजे आजची जी लोकशाही आहे त्या लोकशाहीचं भवितव्य पुढे काय होईल, म्हणजे तुम्हाला काय वाटतं? आपण या नोटवरून नंतर आपण कन्क्लूड करू. मग नक्कीच. बाबासाहेबांनी जी अपेक्षा व्यक्त केली की
राजकीय लोकशाहीचं रूपांतर हे सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये झालं पाहिजे. आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने सामाजिक लोकशाही म्हणजे तरी काय आहे? तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये लोकशाहीचे संकेत त्याच्या आचरणामधून, त्याच्या कुटुंबापासून खरे तर यायला पाहिजेत. आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये, आपल्या व्यक्तिगत आचरणामध्ये, आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये, आपल्या सामाजिक जीवनामध्ये अशा प्रकारे लोकशाहीचे संकेत, लोकशाहीनुरूप आपलं वर्तन, आपले विचार व्यवहार आणि आपले वर्तन व्यवहार हे दोन्हीही त्या अंगाने आपले असायला पाहिजेत. आणि म्हणून राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार जर नसेल, तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही असं त्यांचं मत होतं. आणि म्हणून सामाजिक लोकशाही म्हणजे तरी काय आहे? तर तो एक जीवनमार्ग आहे. सामाजिक लोकशाही म्हणजे एक जीवनमार्ग आहे. जसं जसं आता तुम्ही म्हणालात, त्या पद्धतीने आपलं एक जीवन जगण्याचा एक जीवो जीवस्य जीवनम असं एक वचन आहे. त्या पद्धतीने जीवन जगण्याचा एक तो मार्ग आहे, की जो स्वातंत्र्य, समता, बंधुता यांना जीवनमूल्य म्हणून मान्यता देतो. आपल्या भारतीय समाजामध्ये अजूनही या 3 मूल्यांना अ, व 100% समाज अजूनही स्वीकारार्हता देताना दिसत नाही. ती अशा अर्थाने, की रक्ता-मांसाची, हाडा-मांसाची ही सुद्धा माणसं आहेत आणि त्यांना माणूस म्हणून जे काही हक्क आहेत, ते त्यांचे आहेत, हे मान्य करण्यास अजूनही भारतीय समाजातला काही वर्ग किंवा काही लोक मान्यता देत नाहीत आणि त्याच्यामुळे आपल्या भारतीय समाजामध्ये एक विषमता दिसून येते. आणि म्हणून सामाजिक लोकशाही ही प्रस्थापित होण्यासाठी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यांना सगळ्यांनी मान्यता दिली पाहिजे. केवळ मान्यता न देता तिचा अंगीकार, तिचा स्वीकार केला पाहिजे. आणि त्याचबरोबर ही जी एक तत्वत्रयी आहे, या त्रयीचा एक संघ निर्माण होतो आणि या अर्थाने एकाची दुसऱ्यापासून फारकत घेता येत नाही. एकापासून दुसरं आपल्याला अलग करता येत नाही आणि त्यामुळे समतेपासून स्वातंत्र्य वेगळं करता येत नाही आणि समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय. स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल. बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वाभाविकरित्या अस्तित्वात राहणार नाहीत. त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणेची गरज भासेल. अशा प्रकारचे एक विचार यामध्ये आपल्याला दिसतो आणि म्हणून आपल्याला सामाजिक लोकशाहीची प्रस्थापना करण्यासाठी ही जी मूल्य आहेत, ही आपल्याला समाजामध्ये रुजवावी लागतील आणि यासाठी समाजामध्ये संविधानिक साक्षरता खऱ्या अर्थाने करावी लागेल. आणि जेव्हा आपण संविधानिक साक्षरता खऱ्या अर्थाने लोकांना समजेल अशा भाषेमध्ये तो विचार लोकांपर्यंत पोहोचवणं, हे काम आपल्याला यापुढच्या काळामध्ये करावं लागेल. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी नमूद करावासा वाटतो, की जेव्हा आपण आपल्या सामाजिक जीवनामध्ये स्त्री-पुरुषांमध्ये पाहण्याची योग्य समान दृष्टी, आपले वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम असतील, वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम असतील, शैक्षणिक कार्यक्रम असतील, त्यामध्ये ही समानता दाखवली पाहिजे, ती दिसली पाहिजे, ती दिली पाहिजे. म्हणजे आपल्या कृतीतून, प्रत्येक कृतीतून ही समानता सरनाम्यामध्ये व्यक्त केलेली समानता आपल्या सामाजिक जीवनामध्ये सुद्धा आणण्याची अत्यंतिक गरज आहे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, की एक व्यक्ती, एक मत, तसंच त्यासोबत एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपण आणायला पाहिजे. राजकारणापुरतं केवळ एक व्यक्ती आणि एक मत याच्यापुरतंच मर्यादित न राहता त्याच्या पुढे एक पाऊल टाकण्याची अत्यंतिक आवश्यकता आहे, ते म्हणजे मूल्य रुजवण्याची. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती, या भारतातला प्रत्येक नागरिक हा मूल्यवान बनला पाहिजे. त्याने ती मूल्य स्वीकारली पाहिजे. तरच आपण आपल्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनामध्ये आपण बदल घडवू शकतो. आपण परिवर्तन करू शकतो. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात नव्या संरचनेमुळे प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्व आपण नाकारता कामा नये. जे आज आपण नाकारत आहोत आणि त्या नाकारल्यापणामुळेच
समाजातली विषमता, समाजातले जे काही सामाजिक प्रश्न आपल्याला आज दिसून येतात, ते त्या गोष्टीमुळे येतात कारण आपण ते मूल्य नाकारत आहोत आणि त्यामुळेच आपली जी काही राजकीय लोकशाही आहे, राजकीय लोकशाही आहे, ती राजकीय लोकशाही बाबासाहेब म्हणतात त्या पद्धतीने जर आपण सामाजिक आणि आर्थिक न्याय जर समाजामध्ये प्रस्थापित करू शकलो नाही, सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची प्रस्थापना करण्यात जर आपण अपयशी ठरलो, तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपली राजकीय लोकशाही कोसळू शकते. तिचा डोलारा हा धोक्यात येऊ शकतो. हा देखील इशारा बाबासाहेबांनी दिलेला आहे. आणि म्हणून मगाशी आपण जो प्रश्न उपस्थित केला तो याच अंगाने जाणार आहे, की मग येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या देशातील जो काही सामाजिक आणि राजकीय स्थित्यंतर जर योग्य दिशेने राहिली नाहीत, भारतीय संविधानामध्ये अपेक्षित केलेला विकास, भारतीय संविधानाने ठरवलेली ध्येय आणि उद्दिष्ट गाठण्याऐवजी जर कोणी भलतीच उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न करू लागला, तर समाजामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची प्रस्थापना करणे दूर राहील आणि बहुसंख्य समाज हा विकासापासून आणि समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर लोटला जाऊ शकतो आणि मग असा समुदाय बंड करण्याच्या परिस्थितीमध्ये येऊ शकतो आणि त्यातून राजकीय लोकशाही ही धोक्यात येऊ शकते. हा जो इशारा बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे, तो सगळ्यांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला किंबहुना राजसत्तेवर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला किंवा त्या सत्ताधाऱ्यांना या गोष्टीचं भान ठेवावं लागेल, की समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या लोकांचा विकास होणं आवश्यक आहे. त्यासाठी लोकांचा आर्थिक विकास, सामाजिक विकास होण्याची गरज आहे आणि ही विषमतेची दरी दूर करण्याची नितांत आवश्यकता आहे. तिसरा त्याच्यामध्ये मुद्दा येतो तो म्हणजे बंधुत्वाचा. बंधुत्व अशासाठी, की आज आपण पाहतोय, की समाजामध्ये वेगवेगळ्या कारणांनी जे काही सामाजिक टकराव होतात किंवा सामाजिक दरी निर्माण होते, त्या दरीमुळे समाज विखंडित होताना आपल्याला दिसतो आहे. वेगवेगळ्या काही छोटे-मोठे राजकारणातले मुद्दे असतात आणि त्या मुद्द्यांच्या निमित्ताने सामाजिक ध्रुवीकरण राजकीय ध्रुवीकरणासाठी असे कोणीतरी समाजकंटक काही मुद्दे उपस्थित करतात आणि त्यातून समाज विखंडित होतो आणि त्यामुळे जे काही बंधुत्वाचं नातं आहे, ते बंधुत्वाचं नातं धोक्यात येतं. खरं तर न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही आपण तत्व 4 महत्त्वाची मानतो. परंतु हे जर बंधुत्वाचं तत्व जर धोक्यात आलं, तर लोकांना समाजामध्ये राहणं कठीण होतं. त्यांना त्यांची सुरक्षितता धोक्यात येते आणि म्हणून ही बंधुता अबाधित राखण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. भारतीयांमध्ये जी बंधुत्वाची भावना आहे, ही बंधुत्वाची भावना देशातला नागरिक एकमेकांना जोडून ठेवण्यामध्ये फार मोलाची भूमिका वठवत असते आणि त्यामुळे हे तत्व सामाजिक जीवनाला एकता आणि एकजिनसीपणा प्राप्त करून देत असते. त्यामुळे बंधुत्व हे फार महत्वाचं आहे. आपला देश खूप मोठा आहे. एवढ्या मोठ्या देशातल्या म्हणजे भाषिक, धार्मिक, सांस्कृतिक एवढी विभिन्नता असताना सुद्धा भारतीयत्व म्हणून जे आपल्यामध्ये बंधुत्व आहे, ते आपण एकमेकांना जोपासल्यामुळे आपल्या देशाची एकता आणि देशाला एकजिनसीपणा ती प्राप्त करून देत असते आणि म्हणून हे बंधुत्व जोपासण्याची फार नितांत गरज आहे. समाजामध्ये हे बंधुत्व जर आपण राखलं, तर आपला देश हा एकात्म अधिक चांगल्या पद्धतीने राहू शकतो आणि ही जेव्हा बंधुत्वाची भावना धोक्यात येईल, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या देशाची एकता सुद्धा धोक्यात यायला वेळ लागणार नाही, असं एक निरीक्षण अनेक अभ्यासकांनी देखील व्यक्त केलेलं आहे. आणि त्यामुळे संविधानामध्ये आपण लोकांचे म्हणतो, की लोकांनी जसं आता सरांनी म्हटलं त्या पद्धतीने अब्राहम लिंकन यांची व्याख्या सर्वश्रुत आहे. लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही होय. परंतु शेवटचा जो त्यातला शब्द आहे लोकांसाठी, खरंच हे राज्य लोकांसाठी चालवलं जातंय का? हा प्रश्न
आजच्या परिस्थितीमध्ये सगळ्यांनाच विचार करायला लावणारा आहे. कारण आज आपण पाहतो की राजसत्तेवर येणारी कोणीही मंडळी असेल, तर त्यांनी या व्याख्येतल्या लोकांसाठी आपण काम करणार आहोत, हे भान, याची जाणीव राखण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि ते भान किंवा ती जाणीव जर राज्यकर्त्यांनी प्रत्येक स्तरावरील राज्यकर्त्यांनी जर ती बाळगली, तर निश्चितपणे लोकांचा विकास व्हायला देखील वेळ लागणार नाही. आणि त्यासाठी समाज म्हणून, व्यक्ती म्हणून, या देशाचा सुजाण नागरिक म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे, की आपण जे कोणी प्रतिनिधी निवडून देतो आपल्या विकासासाठी, आपल्या वतीने राज्यकारभार करण्यासाठी, ते प्रतिनिधी निवडून देताना एक नागरिक म्हणून आपण अशा प्रतिनिधींची योग्य प्रकारे निवड करण्याची जबाबदारी ही आपल्यावर असते आणि ती जबाबदारी आपण चोख पार पाडली पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी न पडता, कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टींना बळी न पडता आपण ही जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली, तर निश्चितपणे चांगल्या प्रकारचे प्रतिनिधी आपण निवडून देऊ शकतो आणि त्यांच्याकडून चांगल्या प्रकारचं काम लोकांसाठी जे अपेक्षित आपण करतो, ते काम देखील त्यामधून होऊ शकतं, असं मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. सर. फार छान संदेश पवारजी, अतिशय सोप्या भाषेमध्ये हा विषय आपण सांगितला. आणि शेवटी कसं आहे की हा देश आपला आहे आणि देश घडवणं हे संविधानाचं पण ध्येय उद्दिष्ट आहे. आणि एक नागरिक म्हणून, वी द पीपल, आम्ही भारताचे लोक म्हणून आपली सगळ्यांची ती फार मोठी जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारीची जाणीव करून घेणं, संविधानिक मूल्य समजून घेणं, त्याचा अंगीकार करणं आणि ते आचरणात आणणं, म्हणजे हे खरं तर प्रबुद्ध नागरिकाचं कर्तव्य आहे. तर संविधान हे आतापर्यंत सगळ्यांना, अनेकांना माहित नव्हतं, आजही अनेकांना माहित नाही. आता आम्ही मागच्या काही महिन्यापूर्वी, जसं आपण गडचिरोली नक्षलवाद्यांचा उल्लेख केला, की जिथे गडचिरोली जिल्ह्याचा अहिरी भाग जो आहे, जिथे नक्षलवाद्यांचं प्राबल्य आहे, त्या जिल्ह्यातच आहे. तिथे आमचे शिक्षण खात्यातलेच मित्र गौतम मेश्राम आणि त्या भागातले सगळे कर्मचारी, विशेषतः शिक्षक आणि कर्मचारी, त्यांनी एक दिवसाचं संविधान साहित्य संमेलन अहिरी येथे भरवलं होतं. आता ह्या संविधान साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्या भागामध्ये हे संविधान दिसते तरी कसं, म्हणजे हे तिथून सुरुवात आहे. ते आधी हे कसं आहे, हे भारताचं संविधान आहे पण कसं दिसतं ते, आणि मग त्याचं पान उघडलं की मग ते काय सांगते, पुढे काय काय आहे, अशा पद्धतीने ते लोकांपर्यंत घेऊन जाण्याची गरज आहे. की खरंच ज्या लोकांना आजही संविधान त्यांच्या वस्तीपर्यंत पोहोचलं नाही. आम्ही एक 2019ला 8 आणि 9 2 दिवस नागपूरला संविधान साहित्य संमेलन घेतलं होतं. अनेक साहित्य संमेलन होतात. संविधान साहित्य संमेलन याच्यासाठी की संविधानाचा जागर करणे आणि संविधानाच्या विविध पैलू सांगत असताना संविधानाने जो माणसाला सन्मानपूर्वक जगण्याचा जो मार्ग सांगितला आहे, त्याच्यामध्ये मग आपण स्वतः नागरिक पण आहेत, शासकीय व्यवस्था आहेत, सगळेच लोक आहेत, यंत्रणा आहेत, जे काही तर ह्या सगळ्या लोकांनी मिळून, तर त्यामध्ये आमचा एक विषय होता की संविधान आमच्या वस्तीपर्यंत आलंच नाही, यावर चर्चा झाली. आणि त्यामध्ये समाजातला जो शोषित वंचित वर्ग आहे, उपेक्षित वर्ग आहे, म्हणजे मागास मधला पण मागास वर्ग आहे, त्याच्याकडे अजूनही प्रशासनाचं लक्ष नाही. ज्यांचं लक्ष जायला पाहिजे राज्यकर्त्याचं, त्यांचं नाही आहे. तर त्या विषयांवर अशी चर्चा झाली. तेव्हा असं लक्षात आलं की काय बेसिक प्रश्न आहे. तर आजही पारधी समाज असेल, भटका विमुक्त समाज असेल, किंवा मग मागासवर्गीयामधला, मग अनुसूचित जातीचा असेल, जमातीचा असेल, त्यामधले लोक आहेत, प्रिमेटिव्ह ट्राईब्स असतील, आजही त्यांच्या वस्तीपर्यंत संविधान गेलं नाही. म्हणजे काय आहे की आजही त्यांना रेशन कार्ड मिळालं नाही सगळ्यांना. ते जातीचे असून, त्यांना जाती जमातीचे असून, भटके विमुक्त असून त्यांना जातीचे दाखले मिळाले नाही. त्याच्यामुळे दाखले मिळाले नाही म्हणून त्यांना सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही, जो जातीच्या आधारावर मिळत असतो.
आधार कार्ड नाही, त्यांना जमिनीचे पट्टे नाही, कायदा असूनही. घरकुलाच्या योजना आहे, पण त्यांना अजून राहायला घर मिळालं नाही. त्यांच्या वस्तीमध्ये पाण्याची सोय नाही, विद्युतची सोय नाही, शिक्षण, आरोग्य ह्या सगळ्या गोष्टी, एकूणच सुरक्षित जीवन हे आजही त्यांना मिळालेलं नाही. तर आम्ही त्यावेळेस ही चर्चा केल्यानंतर तिथेच आपण थांबलो नाही, चर्चा करून नाही थांबलो. तर हे विषय घेऊन विभागीय आयुक्ताकडे आम्ही गेलो. आमचे ते प्रमोद काळबांडे सकाळमध्ये काम करतात ते, आणि हे सगळे प्रतिनिधी आणि आयुक्त त्यावेळेस डॉक्टर संजीव कुमार होते, त्यांनी त्यामध्ये इंटरेस्ट घेतला आणि सगळ्यांनी आपली व्यथा आयुक्तांकडे मांडली. तिथे कमिशनर, कलेक्टर, बाकीचे लोक होते. आणि मग त्यातनं ती सुरुवात झाली. आता नवीन नागपूरला आयुक्त आलेले आहेत, लवंगारे मॅडम, त्यांच्याकडे हा विषय मांडला. आणि एकूणच म्हणजे दोन्ही बाजूनी ह्या गोष्टी करावं लागेल, की ज्यांना माहित नाही आहे की त्यांचा तो संविधानिक हक्क आहे, त्यांना तो माहित करून देणे आणि तो शासन व्यवस्थेपर्यंत घेऊन जाणे, प्रशासकीय व्यवस्थेपर्यंत घेऊन जाणे, हे काम सुद्धा त्या लोकांना पण करावं लागेल आणि समाजातल्या जाणकार लोकांना करावं लागेल. आणि मग तेच मग सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याचं जे बाबासाहेबांना अशी शासन पद्धती, जी आज शासन पद्धती आहे, ती पद्धती या लोकांसाठी प्रभावीपणे एक पाऊल पुढे टाकून काम करेल. अशा पद्धतीचं जर काम केलं तर आता जसं मी आता या काही दिवसा म्हणजे या 2-4 दिवसापूर्वी मी एक पोस्ट टाकली आहे की मुख्यमंत्रीजी आपण एवढं तर नक्की करा, अधिकाऱ्यांना वस्तीमध्ये पाठवा, तसा जी-आर काढा. कसं झालेलं आहे की या शासन पद्धतीने माणसाच्या जीवनात बदल घडून आणला पाहिजे, ती शासन पद्धती गावात दिसत नाही आहे, वरच्या लेवलची. त्याच्यामुळे त्याच्या व्यथा वेदनेशी नातं जुळत नाही आहे. तर एकूणच आपण संविधानाची शाळेमध्ये जी चर्चा करतो, त्या चर्चेचा लोकांमध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून हाच संदेश द्यायचा असतो की हे देशाचं संविधान आहे, हे तुमचं संविधान आहे, हे तुमच्यासाठी आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला संविधानामध्ये सापडेल. त्याच्यामुळे संविधान तुम्ही वाचा, ते समजून घ्या आणि त्याचे जे हक्क आहेत त्याच्यासाठी तुम्ही संघर्ष करा. आणि मग ते तुम्ही कर्तव्य नागरिक म्हणून तुम्हाला ते कर्तव्य पण पार पाडावं लागेल. कारण हा आपला देश आहे ना, आपल्या देशाचं संविधान आहे. त्याच्यामुळे आपल्याला इतरांना काही दोष देता येणार नाही. जर काही दोष असतील तर ते आपल्यामध्ये सगळ्यांमध्येच कमी जास्त दोष असतील तर ते दोष दूर कसं करता येईल आणि आपल्याला एक जसं लोककल्याणाचं राज्य कसं निर्माण करता येईल, अशा पद्धतीची व्यवस्था जी संविधानाने दिली आहे ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जे काम करतं. आज आपण जरूर बघितलं आहे की आता धर्म संसद झाली, त्या धर्म संसदेमध्ये लोक म्हणजे एकीकडे संविधानाची सत्ता आहे तर दुसरीकडे धर्माची सत्ता त्याच्यावर हावी करण्याचा एक जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. ते लोकांच्या हिताचं नाही आहे, हे आपल्याला स्पष्टपणे सांगितलं गेलं पाहिजे. तर या चर्चेतनं आपला हाच उद्देश असतो. संदेश पवारजी, खूप छान पद्धतीने आपण सांगितलं आहे. चिपळूण सारख्या भागामध्ये एखादं संविधान साहित्य संमेलन एक दिवसाचं तुमच्या नक्कीच. तुम्ही घ्या, त्यामुळे नक्कीच, खूप नक्कीच. लोकांचा आता आम्ही जे ऐरीला संविधान साहित्य सगळे कर्मचारी एकत्र आले, मग ते भामरागडमध्ये घर घेतील, आदिवासी भागामध्ये जातील. आदिवासींना समजून सांगण्याची गरज आहे की आदिवासीच्या कल्याणासाठी, त्यांच्या विकासासाठी संविधानामध्ये काय काय तरतुदी आहेत. म्हणजे एकदा आपल्याला हेच सुद्धा कळलं पाहिजे की संविधानाने आपल्यासाठी काय दिलेलं काय आहे. केलं? आणि मग आपल्याला मग ते आपले अधिकार टिकवण्यासाठी काम करणे. तर मी संविधान फाउंडेशनच्या वतीने आपलं मनापासून परत आभार मानतो, अभिनंदन करतो. आपण या शाळेत आले. अरुण जवळे सरांचं होय. मी पण त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी सजेस्ट केलं. खरं त्यांना पण मी एका शाळेमध्ये बोलावणार आहे. खूप अभ्यासू आहेत, पत्रकार आहेत, सामाजिक सगळ्या हॅपनिंगची त्यांना जाण आहे. आपण हेच संविधानाच्या जागृतीचं काम आणि सामाजिक जे प्रश्न आहेत लोक कल्याणाचे, ते सगळं घेऊन आपण काम करण्याचा सातत्याने प्रयत्न करूया. परत आपलं अभिनंदन करून आजची ही जी 38वी संविधानाची शाळा आहे
ती सर्व जे सहभागी आहेत त्यांचं जे प्रेक्षक म्हणून पण आहेत किंवा पुढे बघतील त्यांचंही आम्ही संविधान फाउंडेशनच्या वतीने मी त्यांचे आभार मानून आजची शाळा या ठिकाणी आपण थांबवू आणि पुढच्या शाळेला पुढच्या शनिवारी परत आपण नवीन पाहुण्यासह भेटूया. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद. जय भीम सर. धन्यवाद.